काय मग मंडळी, आज कशाचा विचार सुरू आहे स्वयंपाकामध्ये? तर काय बनवायचं? तर माझा पण विचार असाच सुरू होता. मग म्हणलं चला आज बनवूया मसाले भात. एकदम असा झटपट पटकन होणारा आणि एकदम चवीला छान टेस्टी लागणारा. पाऊस सुरू आहे बाहेर आणि म्हणलं चला आज मस्तपैकी असा आज मसाले भात बनवूया. तर खूप छान लहान मुलं पण खातील आणि आमच्या इथे सगळ्यांनाच आवडतं. तर सगळे मी साहित्य काढून घेतलं आहे. तर कांदा उभा कट करून घेतला आहे, टमॅटो, बटाटा, वाटाणा घेतला आहे, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, आपला बिर्याणी मसाला आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहे. तर इथं ना आता गॅसवरती मी कुकर गरम करायला ठेवते आणि नंतर आपला लसूण वाटून घेते. मग काय 2-4 पाकळ्या आपल्या लसणाच्या घेतल्या आणि ठेचून घेतल्या, त्याला वाटून घेतलं, कुटकुट कुटकुट वाटून घेतलं. तर लसूण आपला वाटून झाला आहे. आता ना कुकर गरम झाला आहे, तर त्यामध्ये तेल टाकून घेऊया. आपलं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं तेल, म्हणजे मी आता 1 पळी तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकून घेतला आहे, नंतर लसूण टाकून घेतला आहे. एकदम लसूण असा आपला लसूण तळला की त्यामध्ये टाकून घ्यायच्या. आपण जेवढ्या भाज्या घेतल्या होत्या तेवढ्या भाज्या टाकून घ्यायच्या. तर कांदा, बटाटा, टमॅटो, वाटाणा, कोथिंबीर, तर हे सगळं स्वच्छ धुवून मी आता त्यामध्ये टाकून घेणार आहे. तर आता सगळं एकत्रित मिक्स करून घ्यायचं, आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायचं, भाजून घ्यायचं आणि चांगलं मस्त असं हे भाजल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आपल्याला मसाले. तर मसाले काही टाकणार नाही मी जास्त, कारण कसं ना मुलं खाणार आहे त्याच्यामुळे तिखट वगैरे मी दुसरं काहीच टाकणार नाही. जो व्हेज आपला जो बिर्याणी मसाला होता ना, फक्त तोच मसाला टाकून मीठ हळद एवढंच टाकणार आहे. तर हळद टाकून घेतली आहे, नंतर आपला हा मसाला टाकून घेतला आहे. तर आमच्या घरी ना छोटं बाळ आहे, त्याच्यामुळे ना त्याचा आवाज मध्ये येत असेल तुम्हाला, तर तो खेळतोय तर असा आवाज येतोय. तर मीठ टाकून घेतलं आहे मस्तपैकी आणि आपण आता पाणी गरम करून, मी पाणी घेतलेलं आहे गरम करून. तर मस्तपैकी असं सगळे मसाले आपण एकत्रित करून घ्या आणि वरून जे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते आता ते तांदूळ टाकून घेणार आहे. तर तांदूळ स्वच्छ असे हे धुवून घेतलेले आता मी त्यामध्ये टाकून घेते आणि मस्तपैकी असे तांदूळ आपल्या जे भाज्या वगैरे आहेत ते एकत्रित करून घेऊ. नंतर त्यावरती वरून टाकायचं आहे आपल्याला गरम पाणी. तर गरम पाणी जास्त नाही, आपल्याला आपण जो तांदूळ वापरतो त्या तांदळाच्या हिशोबाने आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर 1 बाउल मी तांदूळ घेतला होता ना, तर त्याच्या म्हणजे 2 पटीनं मी पाणी घातलेलं आहे. म्हणजे कसं एकदम चिकटही होणार नाही आणि जास्त सुटसुटीत मोकळाही होणार नाही, खायला पण छान लागेल. तर अशा प्रकारे ना आता गरम पाणी घेतलं आहे, वरून मस्तपैकी अशी ही कोथिंबीर टाकणार आहे आणि आपल्या शिट्ट्या होऊ देणार आहे. तर आता कोथिंबीर टाकून घेतलं आहे. आता कुकरला झाकून लावून घेते आणि पटकन अशा आपल्या ह्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे. तर हे पहिली शिट्टी झाली आहे आपली, नंतर दुसरी, नंतर तिसरी. तर अशा प्रकारे 3 शिट्ट्या झाल्या आहे आणि कुकर हे एकदम असं थंड झालं आहे. आता आपण ना कुकरचं झाकण काढून बघून घ्या. भात एकदम छान असा व्यवस्थित शिजला आहे एकदम आणि मस्त असा हा आपला मसाले भात एकदम तयार छान झाला आहे. मस्त आणि सुगंध वास पण इतका छान वास येतोय ना, खूपच मस्त असा मस्तपैकी असा हा गरमागरम भात खायला कुणाला नाही आवडणार, सगळ्यांनाच आवडणार. जास्त चिकटही झालं नाही आणि जास्त मोकळाही जाणार नाही, व्यवस्थित एकदम छान असा हा आपला मसाले भात तयार झाला आहे. तर हा भात आपण दही किंवा कढी किंवा डाळ कशासोबतही खाऊ शकतो. तर या सर्वजण भात खायला, आपला व्हेज पुलाव, मसाले भात, फोडणीचा भात, जे कोणी काय म्हणतील ते.
तर कशी वाटली ही छोटीशी रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वासानंच असं नाही का, वास खूप छान